अरे काय झालं? नाही काय नाही, असं होतं कधी कधी. का होतं काय माहिती. आता इथं कामाला लागलो आणि पहिला पगार हातात आल्यावर डॉक्टरांना दाखवीन. तुम्ही काळजी करू नका. हे कोण? अगं तुझे ह्यांची ओळख करून द्यायची राहूनच गेली. हे आमची होणारी सूनबाई शक्ती तिचं नाव आहे. आणि शक्ती हा आमच्या गावातला आहे. अगं आजच आलाय कामाच्या निमित्तानं. चंदन याचं नाव. चंदन नाही रे नाना, चेतन. हा तेच ते चेतन. नमस्कार. चेतन या आमच्या होणाऱ्या सूनबाई. कधी होणार आहे माहित नाही, पण लवकरच होतील बघ. नाना बस झाली तुझी कॅसेट. चल जेवायला बस आता. हा शक्ती बेटा तू पण जेवून घे ना, तुझं ताट वाढतो. नाही नको काका, मी निघते आता. हो अम्मा थांबली असेल माझ्यासाठी जेवायची. तुम्ही जेवा. शक्ती चल मी पण येतो तुला सोडायला. हा नाना तुम्ही दोघं जेवून घ्या. पोटभर जेवा. होय. दर संपव नको, आपल्याला पण ठेव. हो हो हो. सर हा ये. चेतक बस जेवायला. नाना अरे तुझी होणारी सून लईच गुणाची आहे. गुणाची? अरे लक्ष्मी नारायणाचा जोडाच आहे जणू. तुला भात वाढतो. एकदा त्या जमिनी खालची आधी शक्तीची मूर्ती काढू दे मला, मग तुझ्या त्या लक्ष्मी नारायणाच्या जोड्याला चिरडून टाकतो की नाही ते बघ. अटक मटक सटक. हुकुमाची राणी मी आणि सगळे माझे गुलाम. हुकुमाची राणी मी आणि सगळे माझे गुलाम. वहिनी बस. तू पण माझा गुलाम. ताली बास. पकड. नाही मी नाही येणार. पकड. गुलाम आहेस तू माझा. वहिनी बस चला लवकर. बॉस चिडले, ते वरती येणार नाहीत म्हणाले. तुम्ही चला लवकर. हा येत नाहीत? मी बोललो तरी येत नाही. नको येऊ दे. भित्र बोका कुठला. बोका विसरला की काय? मी पुनर्जन्म दिलाय त्याला. मी माझ्यामुळे त्याला हे दुसरं आयुष्य भेटले. मला नाही बोलतो. हा सुखात जो आता लढतोय ना ते कोणामुळे? माझ्यामुळे त्याला हे सुख भेटले. पोचवी पुजली नाही ती त्याची. जाऊन सांग जा. गेला उडत जा. वहिनी बॉस ना असं म्हणू नका प्लीज. कोण बॉस? बॉस तो नाहीये. बॉस नाही तो तुझा. बोका आहे बोका. तो त्याच बोक्याने तुम्हाला बोलवलंय. वहिनी बॉस चला लवकर. कशाला घरी? मी नाहीत घरी. मला इथे छान वाटतंय. करू ना ही गुहा ना. मला माझ्या राज दरबारासारखी वाटते. ज्या भद्रावतीचं राज दरबार आणि या राज दरबाराची मी सम्राज्ञी. आणि इथे फक्त या भद्रावतीचंच राज्य चालणार. फक्त भद्रावतीचं. एक मिनिट. कसं वाटलं? बापरे तुमचं राज्य म्हणजे चिटकोबा अंकल गचकले की काय? आणि ही गुहा तुम्हाला वारसा हक्काने मिळाली की काय? नाही रे मंदबत्का.
चिटकोवा धडधाकटते, पण एक दिवस ही सगळी सत्ता, ही सगळी ताकद माझ्या हातात असेल आणि सगळीकडे भद्राचाच आवाज, भद्राची सत्ता आणि भद्राचा दरार असेल. आणि तो दिवस एक दिवस नक्कीच उजाडणार. हा एकदम बरोबर बोलतोय तो, आपल्याला पटतंय. हे एवढं स्लोली काम करून चालणार नाही, आपल्याला जरा स्पीड लावायलाच पाहिजे. नाही तर भद्रा आणि प्रिन्सला ना कधी पण भनक लागेल आपली. हे शक्ती, आपण काय बोलतो, आपल्याला त्यांचं सत्य कळलं हे त्यांच्या लक्षात आलं असेल काय? मलाही काहीच कळत नाही रे. आता सगळं लक्ष माझं फक्त त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर आहे. शिवा, मला त्या प्रॉपर्टीमध्ये काडीचाही इंटरेस्ट नाही, पण तिथूनच सुरुवात होईल. त्यांनी केलेल्या प्रत्येक काळ्या धंद्यापर्यंत पोहोचायची. आजपर्यंत घेतलेल्या नरबळींपर्यंत, त्यांनी केलेल्या प्रत्येक गुन्ह्यापर्यंत पोहोचायची. आणि आईने सांगितलंय तसं, एकदा का सगळे पुरावे आपण गोळा केले ना, की मग आपण त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा देऊ शकू. एकदम बरोबर बोलते तू. आपण ना उद्यापासून आपल्या कामाची स्टाईलच बदलूया. म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे सांगतो, आपल्या डोक्यात अशी आयडिया आहे, आपण असं काहीतरी करणार ना ज्याच्यामुळे प्रिन्स आणि भद्रा घराच्या बाहेर जाणार. बस तेव्हा तुला जे वाटेल ना ते तू कर. हां, बेस्ट, चालेल. चल, उशीर झालाय, सोडतो तुला आता. आई नको नको, मी जाईन माझी, तू जा घरी. अरे तुझ्या घरी पाहुणे आले आहेत, तू त्यांच्यासोबत जेवायचं सोडून असं मला घरी सोडायला येतोयस, असं बरं वाटत नाही. एवढं काय, ठीक आहे. तरीही तू जा. जी मेम साहब, जसं तुम्ही म्हणाल तसं. शिवा, हा, तुझ्या घरी आलेला तो माणूस जरा विचित्र वाटला मला. त्याची परिस्थितीच विचित्र आहे बिचारा. असो, चला, अम्मा वाट बघत असतील. उद्या भेटून बोलू. हा, बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. ना ना, द्या द्या, मी पुसतो. राव दे, तू पाहुणायस, बस आराम कर, मी पुसतो. हो नाही ना, मी पुसतो ना, सवय आहे मला. तू ग बस, मी पुसतोय ना, बस की. बर, करा तुम्ही तुमचं काम, मी बसतो आपला. ना ना, राग नसेल येणार तर एक बोलू का? रागव कशा पै आणि कशाविषयी बोलायचंय? तुमच्या लेकाच्या लग्नाबद्दल. शिवाच्या लग्नाबद्दल? काय काय तुमचा लेक आणि ती पोरगी, काय तिचं नाव, शक्ती. शक्ती? शक्ती ना, त्यांचं लग्न होणं जरा कठीण आहे. अरे काय बोलतोयस तू? लगीन होणं कठीण आहे का? नाही नाही, कठीण म्हणजे अगदीच कठीण नाही, होणार नाही असं तर नाही, होईल, पण थोडी अडचण आहे. म्हणजे त्याचं कारण तुमच्या घरातच आहे. माझ्या घरात? कसलं कारण? काय, मधल्या काळात ना मी वास्तुशास्त्राचा अभ्यास केला होता, म्हणजे थोडं थोडं कळतं मला त्याच्यातलं. असं? मग तर माझ्या त्या अभ्यासानुसार मला असं वाटतंय की तुमच्या लेकाचं जवळ लगीन होत नाही ना, तवर अशी कुठलीच गोष्ट घरात ठेवू नका ज्यात आपलं प्रतिबिंब दिसल. हा, म्हणजे आपला चेहरा दिसल. असं नाही कळलं. म्हणजे माझ्या अभ्यासानुसार सांगतोय मी की तुमच्या घरातला आरसा तुमच्या घरासाठी धार्जिन नाही. स्टीलच्या वस्तू बिस्तू आहेत ना, ग्लास, हांड, टोप, ताट, या गोष्टी धार्जिन नाहीत. तेव्हा त्या गोणी भरून त्यांची हकालपट्टी करून टाका. काय हकालपट्टी करून टाकू?
हा म्हणजे गोणीत भरून ना माळ्यात टाकून द्या. मग बघा तुम्हाला चांगली बातमी कळेल. असं म्हणतोयस? ठीक आहे, शिवाशी एकदा बोलून बघतो रे. अहो, आता शिवाशी बोलल्यावर तो हे काय ऐकणार आहे का? हा, तो तुम्हाला मान्यता देईल का हे समजा करायला? अर हे बी बरोबर बोललास तू. शिवा परवानगी देणारच नाही. हा, ठीक आहे, बघ तुम्ही काय करायचं ते. हा म्हातारा घरातला आरसा स्टीलची भांडी गोणीत भरून ठेवेल असं वाटत नाही. आणि त्याने सगळं गुंडाळण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो शिवा त्याला अडवेल. मलाच माझं काम लवकरात लवकर करायला हवं. अग वंदे तुझी हवस पुरविल, तुला फिरायला साताऱ्याला नेईल. हा, किचन आवरून झालंय, आता बिस्तारा टाकतो. हा, अर वंदी काय म्हणायची पहिलं, जेवल्यानंतर गुळ खाल्ला पाहिजे आणि तो बी गावठी गुळ खाल्ला पाहिजे. पण ठेवलाय कुठं? ह्याच्यात असेल, ह्याच्यात गुळच नाही. बघ की, नाही ना, याच्यात तांदूळ आहे. हा, मला माहिती आहे तू याच्यात गुळ ठेवत होती. हा, अरे तरी का मग भांडे. ए गुळा, कुठं आहेस तू? एवढ्या भांड्यात गुळ शोधायचा कुठं? वंदे 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 वंदे. हा, वंदीकडं असल. वंदी, याच्यातच गुळ आहे. हा, कसं आहे, जेवल्यानंतर गुळ खाल्ला पाहिजे. हे याची इथं ठेवूया आपण. चला. चिराग, हे चिराग. चिराग नाही रे नाना, चेतन. हा हा, हे चेतन उठ की. अरे उठ. काय झालं? असं जमिनीवर का झोपलास? झोप लागले का तुला? अरे समधी कामं उरकून हातरून टाकणारच हो तुम्ही. काय झालं ना, दिसभर प्रवास करून ना दमाया झालाय, म्हणून डोळा लागला तर बसल्या बसल्या पडलो तिथंच. हा, ते बी खरंच आहे म्हणा. दमलायस का? हा गुळ खा की. तवर मी हातरून टाकून घेतो. हा, खातो.
शक्ती शक्ती काय झालं? कोण? काय? खूप वारा सुटला होता. कुठे आहे? काय काय झालं? शक्ती काय झालं? का का घाबरतेस काय तू एवढी? नाही काही नाही काही नाही. पाल वगैरे बघितलीस का? या पाली आहेत ना, नुसतं वीट आणलंय बघ. पेस कंट्रोल करून घेऊया आपण. शक्ती काम आटोपलं की झोपायला येणार आहेस ना, की शिवाला भेटायला जाणार आहेस? नाही जा तू शिवाला भेटायला, माझी ना नाहीये. हा पण जाताना मला सांगून जा फक्त. हा हो. कोण असेल तो माणूस? चेतन हा? या वेळेस तुझं बराबर नाव घेतलं मी. एकदम बरोबर. चेतन हा. आता गाव कसं आहे समजा बदलला असेल ना. मी काय म्हणतो, ती जुनी म्हातारी माणसं पारावर बसून गप्पा हाणत्यात का? हा, आणि ते नदी जवळचं मंदिर ते जुनच आहे का नवीन बांधलंय? आणि तो आपला तात्या, अरे भैरू तात्या, तो कसा आहे? आता पार थकला असेल ना. लय भला माणूस होता. भैरू जाते. भैरू जात्याला काय होतं, एकदम ठणठणीत आहे. अहो 100 पार केल्याशिवाय म्हातार मरतय का? अरे जुनं खोड आहे ते, 100 पार करणारच. होय. आणि तो खालच्या आळीचा गोविंद पवार, तो कसा आहे? अरे तो माझा लहानपणाचा मैत्र आहे. तुला सांगतो, लहानपणापासून इमानात बसून अमेरिकेला जायचं सपन होतं त्याचं. तो अमेरिकेला गेला का र? ना गावाकडच्या गोष्टी लईच आठवत्यात तुम्हासनी. हा, नाव आठवत नाही. बरं ना मी काय म्हणतो, मी आता झोपतो. उद्या सकाळच्याला मग गावाकडच्या गप्पा मारू. झोपतो मी इकडे. अरे तिकडे नको झोपू. तिथं मी झोपतो, तू तिकडे झोप. आणि शिवा इकडे झोपतोय. इथं नको. काय र, कसला विचार करतोय? अरे आता लोकांची गावाकडे मध्यान झाली असेल. मी दारात झोपतो ना. मी एक काम करतो, मी इकडे दारात झोपतो. हा, इकडे झोपतो. अरे दारात कशाला झोपशील? हे बघ, इथं झोपायला तुला काय अडचण आहे? ते इथं म्हणजे कसं आहे, माझ्यासाठी ती जागा चांगली नाही झोपण्यासाठी. ना मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का, ते मी जागेचं बघतो ते. हा वास्तू बिस्तू, त्यामुळे ती जागा माझ्यासाठी चांगली नाही. हा हा ध्यानात आलं माझ्या. ठीक आहे, मी तिकडं झोपतो, तू इकडं झोप. हा चालेल. हे नाना, आता हे काय रे याचं नवीन? या दिशेला झोपायचं नाही म्हणजे? अरे त्याला बाहेरचं कळतंय, म्हणजे कसलं तरी वास्तुशास्त्राचा त्याचा अभ्यास आहे. तो जागा बघून सांगतोय ही जागा चांगली आहे का वाईट आहे. म्हणजे अरे हे माझ्या समजण्याच्या पलीकडचं आहे. हे शिवा, अरे मला लय झोप लागले, तूही झोप आणि मलाही झोपू दे. थांब, ऐक जरा. उद्याच्या उद्या सकाळी आपल्या गावाकडचं कोण कॉन्टॅक्टमध्ये असेल ना, त्याला कॉल करून याची जरा माहिती कर. का र? आपल्याला या माणसात जरा झोल वाटतोय. तू झोप, आलोच आपण.
या शिवाला माझ्यावर संशय तर आला नसेल? नाही नाही, तसं असतं तर तो गप्प बसला नसता. पण त्याने नांगी टाकायच्या हात ज्या कामासाठी या घरात आलं ते काम आजच्याच करावं लागेल. जास्त दिवस इथं थांबता येणार नाही. हा शक्ती, बोल. झोपली नाही अजून? सगळं ठीक आहे ना? नाही, काहीच ठीक नाहीये. काय म्हणजे काय झालं? सांगते, मी तुला सगळं सांगते, पण त्याआधी मला सांग, तुला माझ्या रूपात जो राक्षस दिसला होता त्याचं वर्णन करून सांगशील? तो ना शक्ती असा एकदम म्हातारा होता आणि ना त्याचे असे पांढरे पांढरे केस होते, लांब लांब दाढी मिशी होती, लांब लांब, आणि ती पण पांढरी पांढरी. आणि ना त्याच्या कपाळावर ना त्रिकोणी असा काळ्या रंगाचा टिळा होता. जाम भयानक होता, एकदम भयानक. बरं, तू हे परत परत का विचारते? शिवा, कारण थोड्या वेळापूर्वी किचन मध्ये मला तसाच राक्षस दिसला. तू जसं वर्णन करतोय ना तसाच. अशी पांढरी दाढी असलेला, पांढरे केस असलेला. काय? हो. शक्ती, हे कसं शक्य आहे? मलाही काहीच कळत नाही रे. मला का दिसला असेल तो राक्षस? शक्ती, आपल्याला असं वाटतं की ही कुठल्या तरी संकटाची चाहूल आहे. देवी आदिशक्ती आपल्याला संकेत देते आपल्याला सावध करायला. हे बघ, तू टेन्शन नको घेऊ, आपण आहे तुझ्यासोबत. अगं, आणि देवी आदिशक्तीने शंभू महादेव आपल्या पाठीशी आहे, टेन्शन घ्यायची गरजच नाही ना. ऐकलंस ना? तो आता झोप शांतपणे. उद्या भेटू आणि बोलू. काळजी घे. ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट. काय काय? राक्षस? अयो, पण आजच्या काळात राक्षस कसं काय शक्य आहे? मी पण तेच म्हणतोय, कसं शक्य आहे शक्ती? अम्मा अप्पा, हे कलियुग आहे. अगं शक्ती, सगळे राक्षस देवांच्या युगातच होते ना, आणि देवानेच राक्षसांचा वध केला. अप्पा, अप्पा बरोबर आहे तुमचं, पण देवाचं देवत्व जसं आजही जागृत आहे तसं राक्षसांचं अस्तित्व अजून संपलेलं नाहीये. कलियुगात आपल्याला माणसात राक्षस बघायला मिळतातच की. त्रेतायुगातून सुडाची भावना घेऊन एक राक्षस कलियुगात आलाय. त्याला त्याचं स्वप्न पूर्ण करायचंय. दानवांचं जग निर्माण करायचंय. शक्ती, अयो तू काय बोलतेस? आम्हाला काहीच कळत नाहीये बघ. अगं अम्मा, युग बदलली असली तरी माणसाची मनोवृत्ती अजून बदललेली नाहीये. कलियुगात एक लोकांचा समूह आहे ज्याच्यात माणुसकी नावाचा अंशही उरला नाही. खुनी, दरोडेखोर, भ्रष्टाचारी, बलात्कारी ही सगळी ह्या जगातली राक्षसच आहे. जे लोक पाप करून उघड माथ्यानं फिरतात, त्यांना असं वाटतं त्यांचं कोणीच काही करू शकत नाही. पण त्यांना हे माहिती नाहीये की या सगळ्या पापांचा हिशोब होतो, आणि आजच्या काळात हा हिशोब इथेच चुकता करावा लागतो.